आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर या ठिकाणी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे सेनेचे नेते या ठिकाणी दाखल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन। या दिनानिमित्त आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दाखल झाल्याची ही दृश्य। पोलिसांचा चोख बंदोबस्त ठिकठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, तर लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल झालेले आहेत। जनसागर या ठिकाणी चैत्यभूमीवर लोटलेला पाहायला मिळतोय। महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस पालिका प्रशासन सज्ज आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आणि या दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरेच्या शिवसेनेचे अनेक नेते मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी चैत्यभूमीवर दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। तर याआधी आपण पाहिलं राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे। बुद्धवंदना या ठिकाणी झालेली पाहायला मिळाली। त्यानंतर आता आपण पाहतोय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी भीम अनुयायांची मोठी गर्दी चैत्यभूमीवर पाहायला मिळते। या ठिकाणी काही वाहतूक नियमात सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत। वाहतुकीत बदल केले गेलेले आहेत। पोलिसांचा चोख बंदोबस्त ठिकठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। चैत्यभूमी आहे, शिवाजी पार्क या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त। महापरिनिर्वाण दिन सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे पार पडण्याकरिता मुंबई पोलीसही सज्ज पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।